मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की डिस्क्रिटायझेशन कशा प्रकारे होतो, एलिमेंट काय असतो, नोड काय असतात. नोड आणि एलिमेंट याच्यामधला फारसा डिफरन्स आपण थेरॉटिकल लेवलला बघितलेला नाही आणि बघणार सुद्धा नाही, कारण मी तर प्रॅक्टिकल लेवलला शिकवणार आहे. थिअरीसाठी तुम्ही बेलुगुंडू चंद्रू पाटलूचं पुस्तक रेफर करू शकतात, कारण मी जे शिकवतोय ते त्याच्याशी थोडं कन्सिस्टंट आहे आणि आपण मॅन्युअली सुद्धा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून सोल्युशन आपल्याकडे रेडी ठेवलेला आहे. आज आपण काय करणार आहोत, बार एलिमेंटचा स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर्म करणार आहोत. तर सुरू करूयात. सुरुवातीला आपण समजून घेऊ स्टिफनेस म्हणजे काय. स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर्म करायचं तर स्टिफनेस म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. आपल्या सामान्य भाषेमध्ये आपण जर विचार केला तर स्टिफनेस म्हणजे रेजिस्टन्स टू दी डिफॉर्मेशन, आणि मॅथमॅटिकली जर त्याला सांगायला गेलं तर मी याला असं लिहू शकतो, फोर्स डेव्हलप्ड पर युनिट डिफॉर्मेशन. स्टिफनेस मॅट्रिक्सला के म्हणून लिहितात, एस म्हणून सुद्धा लिहितात. ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्सला एस लिहितात, लोकलला के लिहितात. सिम्बॉल्स वेगवेगळ्या जागेवरती लोक यूज करतात. तर स्टिफनेस इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय डिस्प्लेसमेंट. हाच इक्वेशन आहे जो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे डिस्प्लेसमेंटच्या सोल्युशन साठी. बरं, वरती येऊयात एलिमेंट स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर्म्युलेशन वरती. आपण मागे बघितलं होतं की आपला बार एलिमेंट आहे, टू नोडेड एलिमेंट आहे, याला किती डिग्री ऑफ फ्रीडम घ्याव्यात हा एक प्रश्न असतो मनामध्ये. म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय हा अगोदर आपल्याला समजून घ्यायला लागेल. डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे नोड किती प्रकारे मूव्ह होऊ शकतो. तर जनरली नोड हा ट्रान्सलेशन एक्स, ट्रान्सलेशन वाय आणि ट्रान्सलेशन झेड अशा 3 डायरेक्शन मध्ये मूव्ह होऊ शकतो. तसाच एक्स ऍक्सिसच्या अबाउट रोटेट होऊ शकतो, याला मी म्हणेल रोटेशन एक्स. म्हणजे माझा थंब जो आहे तो एक्स डायरेक्शन मध्ये जर मी केला तर फिंगर्सची जी डायरेक्शन आहे ती मोमेंटची डायरेक्शन दाखवेल किंवा रोटेशनची डायरेक्शन दाखवेल, राईट हँड थंब रूल. तशाच प्रकारे हा आर वाय आणि हा रोटेशन झेड. तर असे इन जनरल 6 टाईपचे डिग्री ऑफ फ्रीडम त्या नोडला भेटू शकतात. म्हणजे जागच्या जागेवर 3 प्रकारे रोटेट होऊ शकतो किंवा स्वतःच्या जागेवरनं 3 डायरेक्शन मध्ये मूव्ह होऊ शकतो. आता कोणीतरी म्हणेल 3च डायरेक्शन मध्ये का, तर असं आहे की चौथ्या डायरेक्शन मध्ये कोणत्याही डायरेक्शन मध्ये तुम्ही घेतलं तर यू कॅन रिप्रेझेंट इट ॲज अ कॉम्बिनेशन ऑफ 3 डायरेक्शन. म्हणून आपण 3 इंडिपेंडंट डायरेक्शन मध्ये जर डिस्प्लेसमेंट स्टडी केली तर उरलेल्या सर्व आपोआप आपल्याला भेटून जातात. मग याचा अर्थ असा का 6 डिग्री ऑफ फ्रीडम कन्सिडर करायच्या या बार प्रॉब्लेमला? नाही, 6 डिग्री ऑफ फ्रीडम केलं तर प्रॉब्लेम फार मोठा होतो. सोडवता येतो, सोडवायला काही हरकत नाहीये. जास्तीच्या डिग्री ऑफ फ्रीडम या फक्त कम्प्युटेशन वाढवतात एवढाच प्रॉब्लेम आहे. तर आपण ठरवायचं आहे आता की आपल्याला कोणत्या डिग्री ऑफ फ्रीडम महत्वाच्या आहेत. आपण काय काढत आहोत, स्टिफनेस काढत आहोत, आणि स्टिफनेस मध्ये 2 कॉम्पोनंट आहेत. एक कॉम्पोनंट आहे फोर्स, एक कॉम्पोनंट आहे डिस्प्लेसमेंट. तर पहिला मुद्दा असा आहे की डिस्प्लेसमेंट ही त्या डायरेक्शन मध्ये पॉसिबल पाहिजे ती डिग्री ऑफ फ्रीडम व्हॅलिड होण्यासाठी. आता उदाहरणासाठी मी तुम्हाला हा बीम घेतो, सिम्पली सपोर्टेड बीम, जो इन प्लेन डिफॉर्म होतो अंडर यूडीएल किंवा पॉइंट लोड, जे काही लोडिंग आपण लावणार त्या लोडिंग मध्ये डिफॉर्मेशन. आता या केसमध्ये आउट ऑफ प्लेन डिफॉर्मेशन हा आपल्या कन्सिडरेशन मध्येच नाहीये. म्हणजे वी आर डिस्कार्डिंग दॅट पॉसिबिलिटी. आपण तसा लोडच नाही लावणार, म्हणून त्याला 2D बीम म्हणतो. म्हणजे ते तिसऱ्या डायरेक्शन मध्ये जर मी याला एक्स डायरेक्शन म्हटलं, याला वाय डायरेक्शन म्हटलं,
तर झेड डायरेक्शन मध्ये डिफॉर्मेशनच पॉसिबल नाही. डिफॉर्मेशन जर पॉसिबल नाही तर ती डिग्री ऑफ फ्रीडम ही इनव्हॅलिड होऊन जाईल. दुसरा रूल आहे, डिफॉर्मेशन पॉसिबल आहे पण फोर्स पॉसिबल नाही किंवा फोर्स निग्लिजिबल आहे. आता फॉर एक्झाम्पल बारच्या प्रॉब्लेम मध्ये घेऊयात. बारच्या प्रॉब्लेम मध्ये समजा मी बारला वाय डायरेक्शन मध्ये मूव्ह केला नोडला, तर बार काय होईल, इथे फिक्स्ड रिस्ट्रेंट केलेला आहे, बार हा बेंड होऊन जाईल. फॉर एक्झाम्पल आय विल टेक दिस 1 mm. आणि दुसरी पॉसिबिलिटी विचार करा, 1 mm नी बारची लेंथ वाढवायची. 6 mm चा बार आहे, 1 mm नी बेंड करायचा आहे आणि 1 mm नी स्ट्रेच करायचा आहे. काय सोपं आहे? ऑब्विसली तुमच्या लक्षात येईल की स्ट्रेच करणं इज व्हेरी डिफिकल्ट, वेरेज बेंड करणं हे फार सोपं आहे. याचाच अर्थ काय की स्टिफनेस अगेन्स्ट बेंडिंग इज निग्लिजिबल कंपेअर टू दी स्टिफनेस इन ऍक्सियल डायरेक्शन. म्हणून मी असं सांगू शकतो की त्या डायरेक्शन मधली डिग्री ऑफ फ्रीडम ही इनसिग्निफिकंट आहे माझ्या प्रॉब्लेम डेफिनेशन साठी, कारण स्टिफनेस त्या डायरेक्शन मध्ये अवेलेबल नाही आहे. मी अंडू देतो याला, फिगर परत बॅकला येऊया आपण. तर थोडक्यात काय, या बार मध्ये फक्त एकच डिग्री ऑफ फ्रीडम महत्वाची राहून जाते, ती म्हणजे ऍक्सियल. D1 या नोडला आणि D2 दुसऱ्या नोडला. याला मी म्हणेल एलिमेंट. एलिमेंट म्हणजे हा इथून इतका, आणि हा झाला माझा नोड 1, हा झाला नोड 2. मला काल एक सजेशन आलं होतं की व्हाईट बॅकग्राऊंड वापरण्याच्या ऐवजी ब्लॅक बॅकग्राऊंड वापरा, त्याच्यामुळे डोळ्याला ताण कमी येईल, म्हणून आज ब्लॅक बॅकग्राऊंडनी वर्क करत आहे. पण जर तुम्हाला तो आणखीन काही सजेशन द्यायचे असतील तर मला युट्यूब वरती सजेशन तुम्ही टाकू शकतात, मी कन्सिडर करेल. ठीक आहे, तर 2 नोड आहेत, एक एलिमेंट आहे आणि 2 डिग्री ऑफ फ्रीडम आहे D1 आणि D2. आपल्याला काढायचं आहे याचा एलिमेंट स्टिफनेस मॅट्रिक्स. एलिमेंट स्टिफनेस मॅट्रिक्स काढण्यासाठी आपल्याला अगोदर डिलीट करून टाकू परत. आपण मागेच बघितलं की स्टिफनेस इज अ फोर्स. स्टिफनेस काय आहे? फोर्स डेव्हलप पर युनिट डिफॉर्मेशन. म्हणजे डिफॉर्मेशन हे युनिट लावायचं आहे आणि फोर्स काढायचा आहे. 2 डिग्री ऑफ फ्रीडम आहे, एक एक जागेवरती मी डिग्री ऑफ फ्रीडमच्या करस्पॉन्डिंग डिफॉर्मेशन लावणार आहे आणि मी कॅल्क्युलेट करणार आहे फोर्सेस. D1 च्या करस्पॉन्डिंग मी डिफॉर्मेशन लावतोय, 1 युनिट डिफॉर्मेशन लावला. तर 1 युनिट डिफॉर्मेशन साठी फोर्स किती लागेल? तर परत तुम्ही फार इझिली काढू शकता, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज इक्वल टू स्ट्रेस बाय स्ट्रेन. हा सर्वांनाच फॉर्म्युला माहिती असतो, म्हणून मी हा प्रॉब्लेम आवर्जून घेतो की याच्यामध्ये तुम्हाला फार क्विकली लक्षात येतं की फायनाइट एलिमेंट म्हणजे काय. काही स्पेशल नॉलेज आपल्याला मेकॅनिक्सचं लागणार नाहीये विशेष असं, फार बेसिक नॉलेज लागणार आहे, तर सोपं जात आहे. ठीक आहे, आपल्याला काय काढायचं आहे? पी काढायचं आहे. तर मी डेल्टा एल बाय एल ला तिकडे घेऊन जातो. पी बाय ए इज इक्वल टू डेल्टा एल ई बाय एल. ए ला इकडे घेऊन जाईल आणि डेल्टा एल माझा युनिट आहे, त्यामुळे पी विल बिकम ई बाय एल. ओके, उरलेलं डिलीट करतो. युनिट डिफॉर्मेशन साठी मला फोर्स जनरेट करावा लागेल ए बाय एल, आणि जसं मी म्हटलं उरलेले सर्व नोड आपण कन्स्ट्रेंट करणार आहोत, तर अपोजिट डायरेक्शन मध्ये रिएक्शन जनरेट होईल, जे की परत ए अपॉन एल होईल. याला आपण म्हणूया स्टिफनेस कोएफिशियंट के करस्पॉन्डिंग टू डिग्री ऑफ फ्रीडम 1. म्हणजे डिस्प्लेसमेंट इज दोन दोन कॉम्पोनंट आहेत, एक डिस्प्लेसमेंट कॉम्पोनंट आहे आणि दुसरा फोर्स कॉम्पोनंट आहे. तर पहिला जो सबस्क्रिप्ट आहे तो डिस्प्लेसमेंट साठी, डिस्प्लेसमेंट करस्पॉन्डिंग टू 1 अँड फोर्स करस्पॉन्डिंग टू 2.
हा झाला माझा K12. म्हणून मी म्हणेल K12 इज इक्वल टू प्लस AE प्लस AE अपॉन L. मी एक्स डायरेक्शन ही पॉझिटिव्ह धरतोय, त्याप्रमाणे माझा हा झाला K displacement corresponding to 1 and force generated corresponding to 2. त्यामुळे K12 म्हणेल, याला म्हणेल मायनस AE अपॉन L. दुसरा डिग्री ऑफ फ्रीडम लावूयात. परत माझा हा एक्स ऍक्सिस, डिस्प्लेसमेंट ही पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्येच लावणार आहे मी. त्यामुळे हा नोड जो आहे माझा तो या डायरेक्शन मध्ये जाईल. इथे 1 युनिटनी आतमध्ये जाईल. आतमध्ये जाण्यासाठी परत फोर्स जनरेट करायला लागेल AE अपॉन L. हा कन्स्टंट आहे. हा अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स जनरेट करेल AE अपॉन L. हा स्टिफनेस कोइफिशियंट आता तुम्ही बघाल तर डिस्प्लेसमेंट कोणत्या डिग्री ऑफ फ्रीडमच्या करस्पॉन्डिंग लावलेली आपण 2. त्यामुळे मी म्हणेल स्टिफनेस कोइफिशियंट करस्पॉन्डिंग टू डिस्प्लेसमेंट 2 आणि फोर्स सुद्धा जनरेटेड करस्पॉन्डिंग टू डिग्री ऑफ फ्रीडम 2, म्हणून त्याला आपण म्हणूया K22. K22 झाला माझा AE अपॉन L. आणि इथे परत displacement is corresponding to second degree of freedom आणि force is generated corresponding to first degree of freedom. त्यामुळे याला म्हणेल K21 is equal to opposite direction मध्ये आहे मायनस AE अपॉन L. माझा एलिमेंट स्टिफनेस मॅट्रिक्स त्यामुळे झाला K is equal to, मी डिग्री ऑफ फ्रीडम इथे लिहितो 1 2 1 2, मॅट्रिक्स ड्रॉ करतो 1 1 K11. K11 किती आहे आपला, इथे चुकलो आपण. Displacement is corresponding to 1 and force is also corresponding to 1. So this will become K11. K11 हा प्लस AE by L होईल. 1 2 हा मायनस AE by L होईल. 2 1 हा सुद्धा मायनस AE by L होईल आणि 2 2 हा AE by L झाला. AE by L ला मी बाहेर काढू शकतो. This will become 1 minus 1 minus 1 आणि 1. हा एलिमेंट स्टिफनेस मॅट्रिक्स झाला पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये. याच्यामध्ये व्हॅल्यूज नाही टाकलेल्या आहेत. एरियाला ए धरलेला आहे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीला ई धरलेला आहे आणि लेंथ ऑफ एलिमेंटला एल धरलेला आहे. ज्या प्रकारे एलिमेंटची लेंथ चेंज होईल, क्रॉस सेक्शन एरिया चेंज होईल, त्याप्रमाणे त्याच्या व्हॅल्यू चेंज होत राहतील. ठीक आहे, आता मूळ प्रॉब्लेम कडे जाऊया, जिथून आपण प्रॉब्लेम सुरू केला होता. कारण आपल्याला प्रॉब्लेम सोडवून याला शिकायचं होतं. आपण 2 एलिमेंट मध्ये याला डिस्क्रिटाइज केला होता आणि याला उचलतो आणि कॉपी करतो खाली. ई आणि एल च्या सुद्धा व्हॅल्यूज आपण काही अज्युम केलेल्या होत्या, त्याच आपण कन्सिस्टंटली घेऊयात. आता समजा मी इक्वल इक्वल याच्यामध्ये डिवाइड केला तर माझ्या एलिमेंट 1 साठी लेंथ होईल 0.5 मीटर. क्रॉस सेक्शन एरिया सेम राहील, जो की आहे माझा 100 into 10 raised to power -6. आणि ई राहिला का, ई आणूयात.
याला वरती घेऊन टाकतो. So my value of E will be equal to 2 into 10 raised to power 11 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि एरिया सुद्धा मीटर स्क्वेअर मध्ये घेतलाय, लेंथ सुद्धा मीटर मध्ये घेतली. म्हणजे मी कन्सिस्टंट युनिट मध्ये काम करतोय. लक्षात राहून द्या, बरेचसे सॉफ्टवेअर जेव्हा तुम्ही वापरतात, फॉर एक्झाम्पल ANSYS जेव्हा तुम्ही फायनाईट एलिमेंट साठी वापराल त्यावेळेला तो तुम्हाला युनिट्स विचारणारच नाही. इट इज एक्सपेक्टेड की तुम्ही कन्सिस्टंट युनिट मध्ये काम करणार. ठीक आहे, आता आपण एलिमेंट 1 चा स्टिफनेस मॅट्रिक्स बनवूयात. त्यामुळे मी याला म्हणेल K1. K1 is equal to AE upon L 1 minus 1 minus 1 1. मागे जो डिराइव केला तोच घेतलेला आहे. आणि K2 जो आहे सेकंड एलिमेंटचा स्टिफनेस मॅट्रिक्स, अगेन 2 डिग्री ऑफ फ्रीडमच असणार आहे एलिमेंट लेवलला. म्हणजे मी इथे बाजूला काढतो, हा एक एलिमेंटचा हा नोड 1, हा 2, तसाच दुसरा एलिमेंट त्याच्यामध्ये सुद्धा हा नोड 1 आणि नोड 2. त्यामुळे एलिमेंट लेवलला स्टिफनेस मॅट्रिक्स काढताना वी विल हॅव कन्सिस्टंट ॲझम्पशन्स. लेंथ सेम ठेवत आहोत, ए सेम ठेवत आहोत, ई सेम ठेवत आहोत, त्यामुळे स्टिफनेस मॅट्रिक्स सुद्धा सेम येईल. हे झालेत एलिमेंट स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर्म झालेत. आता एकदा एलिमेंट स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर्म झाले की सेकंड स्टेप आहे त्याला कंबाईन करून ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर्म करणं, पूर्ण स्ट्रक्चरचा एक स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर्म करणं. त्याच्यासाठी तर मी काय करेल, पेनचा कलर बदलतो. मी करस्पॉन्डिंग डिग्री ऑफ फ्रीडम, ग्लोबल डिग्री ऑफ फ्रीडम बघा. लोकल डिग्री ऑफ फ्रीडम काय होती, हा 1 होता, हा 2 होता, हा 1 होता, हा 2 होता. ही लोकल नोड नंबरिंग झाली एलिमेंट लेवलला. पण जेव्हा ग्लोबल लेवलला मी येतोय त्यावेळेला काय होतोय की माझा हा नोड 1, नोड 2 आणि नोड 3, म्हणजे माझा पहिला एलिमेंट हा नोड 1 आणि नोड 2 मध्ये आहे. तर मी इथे नोड नंबर ग्लोबल नंबरिंग लिहितो 1 2 आणि इथेही लिहितो 1 2. दुसरा एलिमेंट जो आहे तो माझा आहे 2 3 2 3 मध्ये. मी आता एम्प्टी स्टिफनेस मॅट्रिक्स बनवतो, कारण माझ्या टोटल डिग्री ऑफ फ्रीडम मला माहिती आहे 3 नोड आहेत पूर्ण स्ट्रक्चर मध्ये, ग्लोबल स्ट्रक्चर मध्ये, आणि प्रत्येक नोडला 1 डिग्री ऑफ फ्रीडम आहे. म्हणजे टोटल 3 डिग्री ऑफ फ्रीडम आहे. म्हणजे माझा स्टिफनेस मॅट्रिक्स जो आहे या वेळेला 3/3 चा येईल ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स. मी त्याच्यासाठी S वापरतो ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स साठी. आणि डिग्री ऑफ फ्रीडम इथे वरती लिहितो 1 2 3, इथे लिहितो 1 2 3, आणि आपण हा बनवून घेतो. आता आपण काय करूया, 1 2 च्या मधला हा जो स्टिफनेस मॅट्रिक्स आहे हा आणून 1 2 च्या मध्ये ठेवूयात. 1 -1 -1 +1, AE/L शेवटी लिहूया आपण, किंवा इथे मी लिहून टाकतो AE/L कॉमन काढून बाहेर लिहिला. 2 3 च्या मध्ये जो स्टिफनेस मॅट्रिक्स आहे तो मी 2 3 च्या मध्ये आणून ठेवून टाकतो. याच्यामध्ये काय होतंय, 2 2 हा कॉमन आहे, 2 2 हा इथेही येतोय आणि 2 2 इथेही येतोय. तर ते ऍड होतील, स्टिफनेस एकमेकांना ऍड करतील. दोन्ही एलिमेंट कडनं त्याला स्टिफनेस भेटत आहे, त्यामुळे तिथे होईल +1 2 3 एलिमेंट सेकंड रो थर्ड कॉलम -1 -1 and 1. हा चुकून टाईप झालेला दिसतोय. इथे 0 आणि इथे 0, इथे काहीच स्टिफनेस नाही. म्हणजे आपण असं अज्युम करत आहोत की एकाचा 3 वर आणि 3 चा 1 वर डिग्री ऑफ फ्रीडमचा काही डायरेक्ट संबंध नाहीये म्हणून. ठीक आहे, हा माझा ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर्म झाला. आता आपण फोर्स मॅट्रिक्स तयार करूया. फोर्स मॅट्रिक्स आपल्याकडे 3 डिग्री ऑफ फ्रीडम आहेत. आपण नंबर ऑलरेडी दिलेले आहेत, नोड 1 नोड 2 नोड 3. आपल्याला माहिती आहे नोड 1 च्या
डायरेक्शन मध्ये आपल्याला रिएक्शन सोल्युशन भेटणार आहे. मी साईनची काळजी घेत नाही, साईन आपोआप रिझल्टंट मधनं येईल. त्यामुळे पहिला फोर्स जो आहे डिग्री ऑफ फ्रीडम 1 च्या करस्पॉन्डिंग तो आर आहे. नोड 2 वरती कसल्याही प्रकारचा फोर्स लागलेला नाही म्हणून तिथे 0 येईल आणि नोड 3 वरती माझ्याकडे पी लागलेला आहे त्यामुळे तिथे पी येईल. त्यामुळे माझा फोर्स मॅट्रिक्स होईल R0P. डिस्प्लेसमेंट मॅट्रिक्स करूयात आपण. ऍक्च्युली दिस आर वेक्टर, कारण याच्यामध्ये रो आणि कॉलम हे नाही आहेत, याच्यामध्ये सिंगल कॉलम मॅट्रिक्स आहे ज्याला आपण वेक्टर सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. D1 D2 D3. D1 आपल्याला माहिती आहे, याच्यामध्ये D1 0 आहे बिकॉज इट्स अ कन्स्टंट, गिवन कन्स्टंट. त्यामुळे मी याला म्हणेल D1 इज 0. D2 मला माहिती नाही आणि D3 मला माहिती नाही. हे दोन्ही मला वर्कआउट करायचे आहेत, काढायचे आहेत, कॅल्क्युलेट करायचे. आता मी काय करेल, मी स्टिफनेसच्या डेफिनेशन मधनं जो इक्वेशन मला कळाला होता तोच इक्वेशन इकडे घेऊन येईल. थोडासा रिअरेंज करतो फक्त. याला मी सांगू शकतो फोर्स मॅट्रिक्स इज इक्वल टू K इंटू डिस्प्लेसमेंट. याला आपण वापरूया, खाली घेऊन जाऊ. आता K च्या ऐवजी स्टिफनेसला S वापरलेला आहे आपण ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्सला. बघा, फार बेसिक डेफिनेशन वरनं आपण करत आहोत. फोर्स इज इक्वल टू K इंटू डिस्प्लेसमेंट. मी पुटअप करतो R0P. फोर्स इज इक्वल टू 1 plus 1 minus 1 0 minus 1 2 minus 1 minus 1 1 0. हा माझा स्टिफनेस मॅट्रिक्स झाला इंटू E बाय L. L लक्षात घ्या 0.5 मीटर आहे हा, कारण एलिमेंट लेवलची लेंथ आपण घेतलेली आहे, टोटल स्ट्रक्चरची लेंथ नाही आहे. मल्टिप्लाय बाय 0 D2 आणि D3. आता याच्यामध्ये काय होईल, बिकॉज दिस डिस्प्लेसमेंट इज 0, वी नो की हा रो आणि हा कॉलम हा इक्वेशन मधनं काढू शकतो आपण. बेसिक मॅट्रायसेस वरती तुम्हाला थोडंसं वाचायला लागेल, बट दिस इज टिपिकली कॉल्ड ॲज फ्री स्टिफनेस मॅट्रिक्स कन्स्टंट काढल्यानंतर. आणि सिंपल आहे, तो 0 ला इक्वेट होतो इक्वेशन, आणि त्यामुळे त्या इक्वेशन्सला आपण डिकपल करू शकतो मुळात. तर डिकपल करून आपण आपला इक्वेशन रिड्यूस करून घेत आहोत, आणि ते करणं आवश्यक आहे, कारण अदरवाईज स्टिफनेस मॅट्रिक्स हा सिंग्युलर मॅट्रिक्स असतो. बऱ्याचदा एमसीस वगैरे वरती किंवा अबॅकस वरती काम करताना तुम्हाला एखाद्या वेळेला एरर येऊ शकते सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणून. सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणून जर एरर आली तर तुम्हाला पटकन लक्षात यायला पाहिजे की तुम्ही कन्स्टंट लावलेले नाहीये, म्हणजे सपोर्ट कंडिशन्स दिलेल्या नाहीयेत. सपोर्ट कंडिशन्स नाही दिल्यामुळे मॅट्रिक्स इन्व्हर्स पॉसिबल होत नाहीये आणि सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन होऊ शकत नाहीये. झाला D2 D3. सिंपल आहे. आता P ची व्हॅल्यू मला माहिती आहे. P आपण काय अप्लाय केलेला आहे, इथे आणलाय का मी, नाही, वरून घेऊयात, जो त्या दिवशी अज्युम केला तोच घेऊयात. P आपण घेतला होता 1000 न्यूटन. त्यामुळे मी इथे जातो आणि 1000 न्यूटन. ऍज आय सेड, कन्सिस्टंट युनिट मध्ये राहायचं, आपण MKS युनिट मध्ये कन्सिस्टंटली राहत आहोत. आता हे सायमल्टेनियस इक्वेशन माझ्याकडे फॉर्म झालेले आहेत. हे सायमल्टेनियस इक्वेशनला मी वेगवेगळ्या पद्धतीने सोडवू शकतो. मॅट्रिक्स इन्व्हर्स, गॉस एलिमिनेशन, गॉस जॉर्डन मेथड, किंवा सिम्पली दोन इक्वेशन राईट अप करून त्या दोन इक्वेशन्सला सोडवून घेऊ शकतो. मी डायरेक्टली लिहितो हे दोन्ही इक्वेशन. माझ्याकडे इक्वेशन झालं 2D2 2 into D2 minus D3 is equal to 0. This is my first equation. Second equation, minus D2 plus D3 is equal to 1000. याच्यावरनं मी घेऊ शकतो
D3 is equal to 1000 into D2. E by L राहिला माझ्याकडनं into E by L. इथे तर L डिव्हिजन मध्ये जाईल. याला मी तिथे नेऊन रिप्लेस करतो. सो माय इन फर्स्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन मधनं तर माझ्याकडे 2d2 minus 1000 L by EE प्लस नाही राहणार, हा मायनस D2 होणार इज इक्वल टू 0. त्यामुळे माझा इक्वेशन झाला D2 इज इक्वल टू 1000 L upon EE. L as I said 0.5 आहे. 1000 into 0.5 divided by area 1 into 10 raised to power minus 4 आणि E ची व्हॅल्यू आहे मला वाटतं 210 raised to power 11. तर minus 4 11 म्हणजे into 10 raised to power 7, हा 10 raised to power 3 म्हणजे हा 10 raised to power 4. It will become 0.5 into 2 into 10 raised to power 4 मीटर. आपल्याला D3 काढण्यामध्ये इंटरेस्ट जास्त आहे, जो की खालच्या पॉइंटचा डिस्प्लेसमेंट आहे. तर वरच्या इक्वेशन वरनं, या इक्वेशन वरनं परत एकदा मी D3 काढण्याचा प्रयत्न करतो. 2d2 minus D3 is equal to 0. So if I write D3 is equal to 2 into D2 is equal to 1 divided by 2 into 10 raised to power 10 raised to power plus 4 मीटर. आता आपण तिकडून सोल्युशन आणूया, जो आपण पहिल्या लेक्चर मध्ये मॅन्युअली सॉल्व्ह केलेला होता. आणि याला थोडा एक्सपांड करूयात. सो इट विल बिकम 0.5 into 10 raised to power minus 4 meter, which will be equal to 0.05 mm. बघा, जो आपण मॅन्युअली काढला होता फायनाइट एलिमेंटनी, आपल्याला D3 म्हणजे डेल्टा L, परत एकदा डायग्राम मध्ये दाखवतो D3 कुठे आहे. नोड 3 वरती आपला डिग्री ऑफ फ्रीडम D3 इथे आहे. तर त्याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ही आपल्या मॅन्युअल कॅल्क्युलेशनशी मॅच झालेली आहे. थोडक्यात काय आहे तर फायनाइट एलिमेंटनी एक प्रॉब्लेम आपण पूर्णपणे सोडवलेला आहे सुरुवातीपासून. म्हणजे एलिमेंट फॉर्म्युलेशन आपण केलेलं आहे, एलिमेंट स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर्म्युलेशन. स्टिफनेसच्या डेफिनेशन वरनं आपण फोर्स इज इक्वल टू स्टिफनेस इंटू डिस्प्लेसमेंट हा फॉर्म्युला घेतला. कुठे हा फॉर्म्युला सुद्धा फ्रॉम डेफिनेशन आपण वर्कआउट केलेला आहे. आपण डिस्क्रिटायझेशन कसं करतात ते लक्षात घेतलेलं आहे, व्हॅल्यूज पुटअप केलेले आहे, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केलेले आहेत आणि फायनली रिझल्ट मिळवून तो मॅच केलेला आहे मॅन्युअल कॅल्क्युलेशनशी. तर हा इथे एक टप्पा तुमचा फायनाइट एलिमेंटचा संपलेला आहे. फायनाइट एलिमेंटचा सिंगल प्रॉब्लेम तुम्हाला सोडवता येतो.
जर हा लेक्चर तुम्हाला कळालेला असेल तर. आणि ऑफकोर्स मी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे की मी रेग्युलर फॅकल्टी नाहीये, मी फायनाईट एलिमेंट शिकवत नाही. फायनाईट एलिमेंट फक्त मी वापरतो आणि माझ्या अनुभवातनं जेवढं मला फायनाईट एलिमेंट कळालेलं आहे तेवढं मी तुम्हाला दाखवत आहे. डिटेलमध्ये बघण्यासाठी तुम्ही बेलुगुंडू चंद्रू पाटलूचं पुस्तक वाचा, हे सुद्धा मी तुम्हाला सजेशन दिलेलं आहे. तर आता ते पुस्तक हातात घ्या, हा लेक्चर ऐका, नाही कळालं परत एकदा ऐका, आणि फक्त ऐकणार असाल तर तुम्हाला फायनाईट एलिमेंट येणार नाहीये, तुम्हाला हे स्वतः करून बघावे लागेल. आणि ह्याच्यापेक्षा सिम्प्लिफाईड वे मध्ये फायनाईट एलिमेंट तुम्हाला सापडणं अवघड आहे. त्यामुळे इट इज युअर बेस्ट बेट जर तुम्हाला फायनाईट एलिमेंट शिकायचं असेल तर. पुढच्या लेक्चरमध्ये मी बार एलिमेंटच्या ऐवजी बीम एलिमेंट घेणार आहे, 2 डायमेन्शनल बीम एलिमेंट. आणि तो तुम्हाला मॅन्युअली परत एकदा ह्याच स्टेप्स मध्ये, म्हणजे एलिमेंट स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर्म्युलेट करणं, त्याच्यापासून ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स बनवणं, फोर्स मॅट्रिक्स बनवणं, इक्वेशन सॉल्व्ह करणं आणि डिस्प्लेसमेंट मॅट्रिक्स बनवणं, या स्टेप्सनी मी तुम्हाला तो सॉल्व्ह करून दाखवणार आहे. त्याचा पर्पज असा की तुम्हाला लक्षात एकदा आलं की डिस्प्लेसमेंट ह्या बारच्या प्रॉब्लेमला काढण्यासाठी आणि बीमच्या प्रॉब्लेमला काढण्यासाठी प्रोसिजर ही सेमच आहे. त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की प्लेटच्याही प्रॉब्लेमला प्रोसिजर ही सेमच असणार आहे. आणि दॅट इज द ब्युटी ऑफ फायनाईट एलिमेंट मेथड. जर फायनाईट एलिमेंट मेथड मध्ये कोणाला बारचा प्रॉब्लेम कळालेला आहे तर त्याला बीमचा प्रॉब्लेम ऑलरेडी कळालेला आहे, पोर्टलचा प्रॉब्लेम कळालेला आहे, 3D पोर्टलचा प्रॉब्लेम कळालेला आहे, प्लेटचा प्रॉब्लेम कळालेला आहे, शेलचा प्रॉब्लेम कळालेला आहे, सर्व कळालेलं आहे. पर्सनली मला फायनाईट एलिमेंट एवढ्यासाठीच अट्रॅक्ट करते की जसं कानिज मेथड आणि मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड एक्झाम्पल साठी जर आपण घेतलं तर कानिज मेथड मध्ये स्वे असेल फ्रेम मध्ये पोर्टल मध्ये तर वेगळी मेथड आहे, स्वे नसेल तर वेगळी मेथड आहे. आता नेचर असा नाहीये, नेचरनी प्रत्येकासाठी वेगवेगळे लॉ केलेले नाहीत. नेचर इज व्हेरी सिम्पल. फक्त आपल्याला सायन्स कळत नाही म्हणून त्याला आपण कॉम्प्लिकेटेड करून बसतो आणि कॉम्प्लिकेटेड वेनी बघतो. पण नेचर जर आपल्याला कळाला तर तो फार सिम्पलच असणार आहे आणि सिंगल लॉ ऍप्लिकेबल फॉर एव्हरीथिंग असणार आहे. फायनाईट एलिमेंट मध्ये जवळजवळ तसं होतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की फायनाईट एलिमेंट इज अ फ्युचर ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. इट इज ऑलरेडी प्रेझेंट ऑफ द स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग. कानिज मेथड, मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड इत्यादी इत्यादी हे सर्व काही हिस्ट्री ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग हे ऑलरेडी झालेलं आहे. एनिवे, थँक्यू. फार बोर करत नाही तुम्हाला. पुढचा लेक्चर बीमचा प्रॉब्लेम आपण सोडवूयात.